श्रीमद भागवत महापुराण अध्याय 13 स्कंद 4 ध्रुववंशाचे वर्णन व अंगराजाचे चरित्र। सूत म्हणतात, शौनका, मैत्रेय मुनींनी वर्णन केलेल्या ध्रुवाचा विष्णुपदावर आरूढ होण्याचा वृत्तांत ऐकून विदुराच्या हृदयात भगवान विष्णूच्या भक्तीचा उद्रेक झाला आणि त्याने पुन्हा मैत्रेयांना प्रश्न विचारण्यास आरंभ केला। विदुराने विचारले, भगवत्पारायण मुने, हे प्रचेता कोण होते? कुणाचे पुत्र होते? कोणाच्या वंशामध्ये प्रसिद्धी होती आणि त्यांनी कुठे यज्ञ केला होता? भगवंताच्या दर्शनामध्ये नारद परम भगवत आहेत असे मी मानतो। त्यांनी पांचरात्र ग्रंथाची निर्मिती करून श्रीहरीच्या पूजा पद्धती रूप क्रियायोगाचा उपदेश केला आहे। ज्यावेळी प्रचितागण स्वधर्माचे आचरण करता करता भगवान यज्ञेश्वराची आराधना करीत होते, त्याच वेळी भक्तश्रेष्ठ नारदांनी ध्रुवाचे गुणगान केले होते। ब्राह्मण तिथे त्यांनी भगवंताच्या ज्या ज्या लीलाकथांचे वर्णन केले होते ते संपूर्ण मला ऐकवा, ते ऐकण्याची माझी इच्छा आहे। मैत्रेय म्हणाले, महाराज ध्रुव वनात निघून गेल्यानंतर त्यांचा पुत्र उत्कल याने आपल्या पित्याचे सार्वभौम्य वैभव आणि राजसिंहासन यांचा स्वीकार केला नाही। तो जन्मापासून शांतचित्त, आसक्तिशून्य आणि समदर्शी होता। तसेच तो संपूर्ण लोकांना आपल्या आत्म्यामध्ये आणि आपल्या आत्म्याला संपूर्ण लोकांमध्ये व्याप्त असल्याचे पाहत असे। त्याच्या अंतःकरणातील वासनारूप मळ अखंड योगाग्नीने भस्म झाला होता, म्हणून तो आपल्या आत्म्याला विशुद्ध ज्ञानरूप आनंदमय आणि सर्वव्यापी पाहत होता। त्यावेळी तो स्वरूपात लीन झाल्यामुळे त्याला आपल्या आत्म्याहून वेगळे असे काहीच दिसत नव्हते। तो अज्ञानी लोकांना रस्त्यात मंद आगीप्रमाणे मूर्ख, आंधळा, बहिरा, वेडा आणि मुका वाटत होता, परंतु वास्तविक तो तसा नव्हता। म्हणून कुलातील ज्येष्ठांनी तसेच मंत्र्यांनी त्याला मूर्ख किंवा वेडे समजून त्याचा लहान भाऊ भूमिपुत्र वत्सर याला राजा बनवले। वत्सराची प्रिय पत्नी स्वविधिनी हिला पुष्पार्ण, तिग्मन, केतु, ईश, ऊर्ज, वसु आणि जय नावाचे 6 पुत्र झाले। पुष्पार्णाला प्रभा दिवस आणि दृशा रात्र नावाच्या 2 पत्न्या होत्या। त्यापैकी प्रभेला प्राप्त सकाळ, मध्य दिन, दुपार आणि सायं असे पुत्र झाले। दृशाला प्रदोष, तिन्ही सांज, निशीथ, मध्यरात्र आणि न्युष्ट, पहाट असे 3 पुत्र झाले। युष्टाला पत्नी पुष्करणीपासून सर्वतेज सूर्य नावाचा पुत्र झाला। त्यालाच आकृती नावाच्या पत्नीपासून चक्षु नावाचा पुत्र झाला। चाक्षुष मन्वंतरामध्ये तोच मनु झाला। चक्षुमनुची पत्नी नलवडा हिला पुरु, कृत्य, चित, ध्रुन, सत्यवान, ऋत, व्रत, अग्निष्टोम, अतिरात्र, प्रद्युम्न, शिबी आणि उल्मुक असे 12 सत्वगुणी पुत्र झाले। त्यापैकी उल्मुकाला पत्नी पुष्करिणीपासून अंग, सुमना, ख्याती, कद्रू, अंगिरा आणि गय असे 6 पुत्र झाले। अंगाची पत्नी सुनीताने कुरकर्मा विन याला जन्म दिला। त्याच्या दुष्टपणामुळे उद्विग्न होऊन राजर्षी अंग नगर सोडून गेला। विदुरा मुनींनी रागाने वेनला शाप दिला आणि त्याच्या वाणीरूप व्रजाने जेव्हा तो मरण पावला, तेव्हा कोणीच राजा नसल्याचे चोर दरोडेखोरांचा प्रजेला फार त्रास होऊ लागला। हे पाहून त्याने वेनाच्या उजव्या हाताचे मंथन केले। त्यापासून भगवान विष्णूचा अंश अवतार आदी सम्राट महाराज पृथु प्रगट झाला। विदुराने विचारले, ब्राह्मण महाराज, अंग मोठा
शीलसंपन्न सज्जन ब्राह्मण भक्त आणि महात्मा होता. अशा अंगाला विनासारखा दुष्ट असा पुत्र झाला. त्यामुळे दुःखी होऊन त्याला नगर सोडावे लागले. धर्मज्ञ मुनीश्वरांनी शापरूप ब्रह्मदंडाचा प्रयोग करावा. असा राजदंड धारण करणाऱ्याला वेणचा तरी कोणता अपराध होता. राजा आपल्या अंगी 8 लोकपालांचे तेज धारण करीत असतो. म्हणून प्रजापालक राजाने काहीही पाप केले तरीसुद्धा प्रजेने त्याचा तिरस्कार करू नये. ब्राह्मण आपण भूत भविष्य काळातील गोष्टी जाणण्यामध्ये सर्वश्रेष्ठ आहात. म्हणून आपण श्रद्धाळू भक्त अशा मला सुनीताचा पुत्र वेण याची सर्व कृत्ये सांगावीत. मैत्रेय म्हणतात, विदुरा, एकदा राजर्षी अंगाने अश्वमेघ महायज्ञ केला. तेव्हा देवज्ञ ब्राह्मणाने आवाहन करूनही त्या यज्ञात आपला भाग घेण्यासाठी देव आले नाहीत. तेव्हा ऋतविज आश्चर्यचकित होऊन यजमान अंगाला म्हणाले, राजन, आम्ही आहुतीच्या रूपाने जे धूर्त इत्यादी पदार्थ हवन करीत आहोत त्याचा देव स्वीकार करीत नाहीत. राजा, आपली होमसामुग्री दूषित नाही, कारण आपण ती मोठ्या श्रद्धेने जमविली आहे. तसेच वेदमंत्रसुद्धा कोणत्याही प्रकारे बलहीन नाहीत, कारण त्यांचा प्रयोग करणारे ऋत्विज यज्ञ करणाऱ्याला आवश्यक अशा सर्व नियमांचे पूर्णपणे पालन करीत आहेत. या यज्ञात देवांचा जरासाही अपराध झाल्याचे आम्हाला दिसत नाही. असे असतानाही कर्माध्यक्ष देव स्वतःचा भाग का बरे घेत नाहीत. मैत्रेय म्हणतात, ऋत्विजाचे म्हणणे ऐकल्यानंतर यजमान अंगाला फार वाईट वाटले. त्याने याजकाच्या संमतीने मौन सोडून सदस्यांना विचारले, सदस्यो, आवाहन करूनही देव यज्ञात का येत नाहीत आणि आहुती ग्रहण का करीत नाहीत? माझ्याकडून असा कोणता अपराध घडला आहे, हे आपण सांगावे. सदस्य म्हणाले, राजन, या जन्मी आपल्याकडून कोणतेही पाप घडलेले नाही, पण पूर्वजन्मीचे काही पाप आवश्यक असावे. त्यामुळे आपण सर्व गुण संपन्न असूनही निपुत्रिक आहात. आपले कल्याण असो. प्रथम आपण सुपुत्र होण्यासाठी काही उपाय करावा. आपण जर पुत्रकामनेच्या इच्छेने यज्ञ केलास तर भगवान यज्ञेश्वर आपल्याला आवश्यक पुत्र देतील. जर संतानासाठी साक्षात यज्ञपुरुष श्रीहरींना आवाहन केले तर देव आपणाहून आपापला यज्ञभाग ग्रहण करतील. भक्त जी इच्छा करतो ती श्रीहरी त्याला देतात. ज्याची ज्याप्रमाणे आराधना केली जाते त्याप्रमाणे उपासकाला फळसुद्धा मिळते. असे मानून राजा अंगाला पुत्रप्राप्ती होण्यासाठी ऋतुजांनी शिपिष्ट नामक श्रीविष्णूंना पुरुषदास समर्पण केला. अग्नीमध्ये आहुती देताच अग्निकुंडातून सोन्याचा हार आणि शुभ्र वस्त्रांनी विभूषित एक असा पुरुष प्रगट झाला. त्याने एका सुवर्णपात्रात सिद्ध झाकलेली खीर घेतलेली होती. उदार बुद्धी राजा अंगाने याजकाच्या अनुमतीने आपल्या ओंजळीत ती खीर घेतली आणि स्वतः तिचा वास घेऊन आनंदाने आपल्या पत्नीला दिली. पुत्र नसलेल्या राणीने ती पुत्रप्रदायिनी खीर खाऊन आपल्या पतीच्या सहवासाने गर्भधारण केला. त्यामुळे यथासमय तिला एक पुत्र झाला. तो बालक बाल्यावस्थेपासूनच धर्माच्या वंशात उत्पन्न झालेला आपल्या आजोबाच्या मृत्यूच्या वळणावर गेला होता. सुनीता मृत्यूचीच कन्या होती, म्हणून तोही अधार्मिकच झाला. तो दुष्ट पुत्र धनुष्यावर बाण चढवून वनात जात असे आणि व्याघ्राप्रमाणे बिचाऱ्या पशूची हत्या करीत असे.
त्याला पाहताच लोक "वीण आला, वीण आला" असे म्हणून ओरडत असत. तो असा क्रूर आणि निर्दयी होता की मैदानात खेळताना आपल्या बरोबरीच्या मुलांना तो पशुप्रमाणे निर्दयपणे मारीत असे. वीणाची अशी दुष्ट प्रवृत्ती पाहून महाराज अंगाने त्याला विविध प्रकारे सुधारण्याचा प्रयत्न केला, परंतु तो त्याला सन्मानावर आणू न शकल्याने त्याला फार दुःख झाले. तो मनात म्हणू लागला, ज्या गृहस्थांना पुत्र नाही त्यांनी निश्चितपणे पूर्वजन्मी श्रीहरीची आराधना केली असली पाहिजे. म्हणूनच त्यांना कुपुत्राच्या दुष्ट कृत्यांनी होणारे असह्य क्लेश सहन करावे लागत नाहीत. त्यांच्या कारणामुळे मातापित्यांचे सर्व यश धुळीला मिळते. अधर्माचा भागीदार व्हावे लागते. सगळ्यांकडून विरोध सहन करावा लागतो. कधी न संपणारी चिंता लागून राहते आणि घरही दुःखदायी होते. अशा आत्म्याचे मोहमय बंधन असणाऱ्या फक्त नावाच्या संतानासाठी कोणता शहाणा पुरुष लालसावे? मी तर सुपुत्रापेक्षा कुपुत्राला चांगला समजतो, कारण सुपुत्राला सोडताना फार क्लेश होतात. कुपुत्र घराला नरक बनवतो, म्हणून त्यापासून सहज सुटका होते. अशा प्रकारे विचार करता करता महाराज अंगाला रात्री झोप लागली नाही. त्याचे चित्त घराला कंटाळले. तो मध्यरात्री उठला आणि गाढ झोपलेल्या वीणाच्या आईला सोडून कोणत्याही पडू न देता ऐश्वर्याने भरलेल्या राजमहालातून बाहेर पडून वनात गेला. महाराज विरक्त होऊन घरातून निघून गेले. हे समजल्यानंतर सर्व प्रजाजन, पुरोहित, मंत्री, सुहृदयगण आदी अत्यंत शोकाकुल होऊन पृथ्वीवर सगळीकडे त्यांचा शोध घेऊ लागले. जसे योगाचे रहस्य न जाणणारे पुरुष आपल्या हृदयात लपलेल्या भगवंताच्या बाहेर शोध घेतात. हे विदुरा, जेव्हा त्यांना आपल्या स्वामीचा कठोर शोध लागला नाही, तेव्हा हे निराश होऊन नगरात परतले आणि तिथे जे मुनिजन एकत्रित झाले होते त्यांनी प्रणाम करून अश्रू भरल्या नेत्रांनी महाराज न सापडल्याचा वृत्तांत सांगितला. समाप्त. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.